हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय क्लास. माय क्लासचा आता आपल्या सारथी जो कोर्स आहे त्याच्यामधील जॉग्राफीच्या आपण दुसऱ्या टॉपिककडे वळणार आहोत. दुसरा टॉपिक आहे अक्षवृत्त, रेखावृत्त आणि परिवलन परिभ्रमण. त्यामध्ये परिवलन परिभ्रमण म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला रोटेशन अँड रिव्हॉल्युशन असं म्हणतो. तर त्यातलं आपण जर बघितलं तर व्हॉट इज मीन बाय रोटेशन ऑफ अर्थ किंवा परिवलन. परिवलन म्हणजे काय आहे? जर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, दिस इज कॉल्ड ॲज रोटेशन ऑफ अर्थ. त्यानंतर जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल, दिस इज कॉल्ड ॲज रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. रिव्हॉल्युशन म्हणजे परिभ्रमण. ओके, तर या दोन गोष्टीमुळे, पृथ्वी स्वतःभोवती फिरल्यामुळे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरल्यामुळे नेमका आपल्या पृथ्वीवर किंवा जीवनावर कोणते परिणाम होतात आणि कोणते आपल्याला परिणाम दिसतात याचा अभ्यास म्हणजे या ठिकाणी आपण परिवलन परिभ्रमणमध्ये करणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडक्यात बघूया की रोटेशन म्हणजे काय. रोटेशन मीन्स व्हॉट? परत एकदा मी म्हणतो की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तिला आपण रोटेशन म्हणतो. ही पृथ्वी स्वतःभोवती किती वेळा फिरते, किती वेळात फिरते? तर एका दिवसात. एक दिवस म्हणजे 24 तास. पण ॲक्युरेट जर बघितलं तर पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 56 मिनिट आणि 4 सेकंद या कालावधीमध्ये फिरते. मग जर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यामुळे तिच्या वेगवेगळ्या प्रदेशावर सूर्यप्रकाशाचा जो कालावधी आहे किंवा दिवसाचा म्हणजे दिवस असण्याचं ठिकाण आणि रात्र असण्याचं ठिकाण हे बदलत राहतं. जो भाग पृथ्वीचा सूर्यासमोर आलेला आहे, उदाहरणार्थ आपण हा मोबाईल म्हणजे सूर्य समजू आणि त्याचा उजेड या बाजूला घेऊया. ॲक्च्युली हा सूर्य फिरत नाही पण मोबाईल आहे. तर पृथ्वीचा जो भाग सूर्याच्या उजेडात दिसतो त्या ठिकाणी काय असणार आहे? दिवस असणार आहे. त्यानुसार जर हे फिरत राहिलं 24 तासात तर ज्या ज्या भागावर त्या ठिकाणी उजेड पडतो त्या ठिकाणी दिवस असणार आहे. ज्या भागावर उजेड पडणार नाही म्हणजे माझ्याकडची बाजू, त्या भागाला आपली काय असणार आहे? रात्र असणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेमुळे दिवस रात्रीचा परिणाम आपल्याला दिसून येतो. दुसरा परिणाम असतो की या ठिकाणी सूर्याच्या प्रकाशामुळे ज्या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे, जिथं थंड असणार आहे किंवा ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश नसणार आहे त्या ठिकाणी हाय प्रेशर एरिया असणार आहे किंवा कोल्ड असणार आहे, किंवा त्या प्रकाशामुळे पृथ्वीवर कोरलेसिस फोर्सेस सारख्या घटना घडतात, ज्या ठिकाणी वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते किंवा ग्रीय वाऱ्यांची निर्मिती होते. तर अशा गोष्टी पृथ्वीच्या रोटेशन मुवमेंटमुळे होतात, म्हणजे कुठल्या? परिवलनमुळे होतात. पृथ्वी आणि सूर्यासंबंधित दुसरी जी गोष्ट आहे त्याला आपण म्हणतो परिभ्रमण किंवा रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ. ह्या रिव्हॉल्युशन ऑफ अर्थमध्ये पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पृथ्वी सूर्याभोवती फिरते याचा कालावधी असतो 365.24 दिवस. मग हे 0.24 जे वरचे असतात म्हणजे 1/4 डे. ओके, एका दिवसाचा चौथा भाग. हे 4 वर्षांना त्या ठिकाणी तो एक दिवस कंप्लीट होतो. म्हणून दर 4 वर्षांनी आपण लीप इयर किंवा लीप दिवस तो गृहीत धरून त्या वर्षीचा कालावधी किंवा त्या वर्षामध्ये दिवस असतात 366 दिवस. तर पृथ्वी सूर्याभोवती 365.24 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. याला आपण रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ किंवा पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतो सूर्याभोवती. मग याचा परिणाम काय असतो? तर रोटेशन ऑफ अर्थमुळे पृथ्वीचा जे सूर्याची किरणे पृथ्वीच्या विविध भागावर पडतात त्याची तीव्रता वेगवेगळ्या भागावर वेगवेगळी जाणवते. काही ठिकाणी ती लंबरूप पडते, काही ठिकाणी ती तिरपी पडतात. मग याचे कोणतं असतं? जर पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर सूर्यकिरणे पोचत असतील किंवा लंबरूप पडत असतील किंवा त्या बाजूला सूर्यप्रकाश असेल तर त्या काळामध्ये दक्षिण ध्रुव अंधारात असतो, आणि जर दक्षिण ध्रुव उजेडात असेल तर त्यावेळेस उत्तर ध्रुव अंधारात असतो, एक्झॅक्ट पोल. आणि त्या काळात विषुववृत्तावर किंवा इतर ठिकाणी सूर्यकिरणे वेगवेगळ्या स्वरूपात पडतात. विषुववृत्तावरती नेहमीच 20 लंबरूप असतात, पण इतर कर्कवृत्त आणि मकर वृत्तावर सूर्यकिरणे वेगवेगळी पडतात. ओके, नंतर पृथ्वीच्या बाबतीत बघा, जर आपण ही पृथ्वी बघितली तर पृथ्वी व्हर्टिकलला 23.5 डिग्री अँगल करते. व्हर्टिकलला म्हणजे एका स्ट्रेट लाईनला, म्हणजे पृथ्वी एक्झॅक्ट अशी स्ट्रेट नसते तर ती 23.5 डिग्री टिल्ट आहे. त्यानुसार पृथ्वीवर आपण काही ठिकाणी एक अशी अरेंजमेंट केलेली आहे की त्या ठिकाणी आपण एक विषुववृत्त काढलेला आहे, एक मकरवृत्त काढलेला आहे खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला कर्कवृत्त काढलेला आहे. त्यानंतर ध्रुव आहेत 2, एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. आता आपण त्याच्यामध्ये पृथ्वीच्या परिभ्रमणमुळे किंवा रिव्हॉल्युशनमुळे कोणते कोणते इफेक्ट होतात तर बघा, सिंपल आहे. जर पृथ्वी रोटेट होते सूर्याभोवती, ज्या ठिकाणी काय होणार आहे?
सूर्य दिवस आणि रात्री यांचे जे आहे म्हणजे दिवस किती कालावधीचा आहे उत्तर ध्रुवावर, त्याच वेळी दक्षिण ध्रुवावर दिवसाचा कालावधी वेगळा असू शकतो. एखाद्या ठिकाणी दिवसाचा कालावधी हा वेगळा असू शकतो, दुसऱ्या ठिकाणी तो वेगळा असू शकतो. म्हणजे दिवस रात्रीच्या कालावधीमध्ये फरक पडू शकतो रिव्हॉल्युशन ऑफ अर्थमुळे. दुसरं, ऋतूंची निर्मिती होऊ शकते, कारण ऋतूंची निर्मिती सूर्याच्या पडणाऱ्या उजेडावर किंवा त्यानुसार निर्माण होणाऱ्या तापमानावर डिपेंड आहे. तर ऋतूंची निर्मिती होऊ शकते. यासारखे परिणाम रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ किंवा पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे घडतात. आता पृथ्वीच्या परिभ्रमणासंबंधित अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट कोणता आहे, तर आयन स्थिती व संपात स्थिती. याला आपण म्हणतो इक्विनॉक्स अँड सोलेस्टिक. मग समर सोलेस्टिक, विंटर सोलेस्टिक आणि इक्विनॉक्स. ओके. मग मराठीमध्ये कोणते कोणते शब्द आहेत? वसंत संपात, शरद संपात, त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये असतो तो 22 डिसेंबरमध्ये हिवाळ्यातील आयन स्थिती आणि उन्हाळ्यातील आयन स्थिती. मग या आयन स्थिती कशा निर्माण होतात, तर यालाही कारणीभूत पृथ्वीचा 23.5 डिग्री असणारा अंश आणि तो जो सूर्याभोवती फिरती पृथ्वी ते इफेक्ट कारणीभूत आहेत. आता समजा आपण आयन स्थिती समजावून घेऊया. आयन स्थितीमध्ये ही पृथ्वी आहे, सध्या हा उत्तर ध्रुव, हा दक्षिण ध्रुव, हा सूर्य आहे असं समजा. हा मोबाईलची टॉर्च ही मी फिरवीन पण सूर्य फिरत नाही, याचा अर्थ नाही तर तुम्ही सूर्य फिरतोय असं म्हणाल पृथ्वीभोवती. तर फक्त टॉर्च मला फिरवावी लागेल समजावून सांगताना. तर या ठिकाणी ह्या टॉर्चचा जर उजेड आपण बघितला तर आपण अंधार करून बघू. या ठिकाणी हे नॉर्थ पोल, साऊथ पोल, दिस इज सन, दिस इज अर्थ. या ठिकाणी सूर्याचा उजेड पडतोय. ह्या स्थितीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर साऊथ पोल हा सूर्याच्या बाजूला आहे, नॉर्थ पोल हा माझ्या बाजूला आहे, म्हणजे तिरका आहे थोडासा. ओके. कारण 23.5 डिग्री ही टिल्ट आहे. तर त्यामुळे या काही भागापासून खालीच फक्त उजेड दिसेल. मग कधी कधी ते 66.5 डिग्री आपण म्हणतो, पण त्यापेक्षाही थोडासा वर असू शकतं. तर इथून खाली त्या ठिकाणी उजेड आहे, तर इथून वर म्हणजे उत्तर ध्रुवावर त्या काळामध्ये अंधार आहे. ही आपण आधीची स्थिती घेतलेली आहे 22 डिसेंबरची. 22 डिसेंबरला उत्तर ध्रुवावर अंधार असतो, तर दक्षिण ध्रुवावर पूर्णपणे उजेड असतो. उत्तर ध्रुवावर 22 डिसेंबरला दिवसाचा कालावधी हा 0 असतो, तर रात्रीचा कालावधी 24 तास असतो. दक्षिण ध्रुवावर त्यावेळेस दिवसाचा कालावधी हा 24 तास असतो, तर रात्रीचा कालावधी ऑब्व्हियसली 0 असणार आहे. त्याच वेळी जर आपण मकर वृत्तावर दिवसाचा कालावधी बघितला तर तो 13 तास 27 मिनिटाचा असतो. 13 तास 27 मिनिट. आणि हा झाला मकर वृत्तावर म्हणजे ट्रॉपिक्स ऑफ कॅप्रिकॉर्नवर. आणि कर्क वृत्तावर त्यावेळेस दिवसाचा कालावधी हा 10 तास 33 मिनिटाचा असतो. ओके. हे टोटल मिळून 24 तास होईल. तर हे कन्सेप्ट लक्षात घ्या. नंतर जर खाली खाली झालं मग दक्षिण ध्रुवावर दिवस किती ह्याचा 24 तासाचा. ओके. 24 आवर. साऊथला, नॉर्थला रात्र 24 तासाची. ओके. तर हे बदल होतात. आता ही पृथ्वी 22 डिसेंबरची स्थिती आहे. या ठिकाणी नॉर्थ किंवा उत्तर गोलार्धात त्यावेळेस हिवाळा असतो, म्हणून या स्थितीला 22 डिसेंबरला आपण काय म्हणतो तर हिवाळ्यातील आयन स्थिती. यावेळेस उत्तर गोलार्धातील म्हणजे आपल्या इकडे जे कर्कवृत्तावर असेल तो सर्वात मोठी रात्र असते आणि सर्वात छोटा दिवस असतो. छोटा दिवस म्हणजे 10 तास 33 मिनिटाचा. आणि त्याच वेळी मात्र दक्षिण ध्रुवावर म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या साईडला उन्हाळा असतो आणि त्यावेळेस तिथं दिवसाचा कालावधी मकरवृत्तावर 13 तास 27 मिनिटाचा असतो. त्या ठिकाणी उन्हाळा. पण हे जॉग्राफिकल टर्म्स हे नॉर्थ पोलनुसार घेतल्यामुळे या ठिकाणी आपण काय म्हणतो, याला नॉर्थ साईडला हिवाळा असतो, तर हिवाळ्यातील आयन स्थिती म्हणजे 22 डिसेंबर. त्याच्यानंतर आपण पृथ्वी फिरत राहिली. बघा, पृथ्वी फिरत राहिली, काही कालावधी बदलत राहणार आहे दिवस रात्रीचा. आणि अशी स्थिती येणार की ज्या ठिकाणी बघा नॉर्थ पोल, साऊथ पोल ह्या दोन्ही बाजूला सूर्याचा उजेड असणार आहे. याला आपण 12-12 तासाची स्थिती असते या ठिकाणी दिवसाची. ओके. नॉर्थ अँड साऊथ पोल दोन्ही उजेडामध्ये आहेत. ही स्थिती म्हणजे आपली असते 22 डिसेंबर नंतर येणारं 21 मार्च. याला आपण म्हणतो वसंत संपात. ओके. दिवसाचा कालावधी 12-12 तास. त्याच्यानंतर वसंत संपात नंतर पृथ्वी फिरायला चालू झाली. पृथ्वी फिरत 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 कुठं आली,
या ठिकाणी आली. आता बघा पृथ्वीचा नॉर्थ पोल सूर्याच्या साईडला आहे, साऊथ पोल तुमच्या बाजूला आहे कॅमेराच्या साईडला. साऊथ पोलवर अंधार आहे, नॉर्थ पोलवर उजेड आहे. या ठिकाणी आपण म्हणतो याला उन्हाळ्यातील आयन स्थिती. यावेळेस सेम असणार आहे, कर्कवृत्तावर 13 तास 27 मिनिटाचा दिवस असणार आहे, तो सर्वात मोठा असणार आहे. तर त्याच वेळी रात्र 10 तास 33 मिनिटाची असणार आहे उलट. आणि दक्षिण ध्रुवावर मात्र त्या ठिकाणी रात्र मोठी म्हणजे 13 तास 27 मिनिटाची रात्र असणार आहे, दिवस 10 तास 33 मिनिटाचा असणार आहे. तर ही झाली उन्हाळ्यातील आयन स्थिती. याची तारीख आहे 21 किंवा 22 जून. त्याच्यानंतर मग यावेळेस उत्तर गोलार्धात उन्हाळा आहे, या गोष्टी तर आहेत. दक्षिण गोलार्धात त्या काळात हिवाळा असणार आहे. आता पृथ्वी रोटेट होत 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 कुठं आली, या ठिकाणी आली पोझिशन 23 सप्टेंबरची किंवा 22 सप्टेंबरची. यावेळेस उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही देखील काय असणार आहे, सूर्यासमोर असणार आहेत. आणि या ठिकाणी 12 तासाचा दिवस 12 तासाची रात्र दोन्हीकडे ऑब्झर्व होणार आहे, सूर्यकिरण लंबरूप पडणार आहे. या काळामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं चार स्थितीमध्ये विषुववृत्तावर सूर्यकिरण असणारच आहेत. भारताकडच्या साईडला कर्कवृत्तावर देखील सूर्यकिरण असणार आहेत, पण तीव्रता कमी जास्त होणार आहे. त्यामुळे भारत किंवा इतर देशांमध्ये किंवा सर्व जगामध्ये ऋतूंची निर्मिती होणार आहे. आणि या पद्धतीने आपण काय केलं, आयन दिन किंवा संपात दिन यांचा अभ्यास केलेला आहे. आता आयन स्थिती आणि संपात स्थितीवरून आपण थोडक्यात काय शिकलो, तर दोन आयन स्थिती असतात, दोन संपात स्थिती असतात. आयन स्थिती उन्हाळ्यातील आयन स्थिती म्हणजे 21 जून, हिवाळ्यातील आयन स्थिती म्हणजे 22 डिसेंबर, वसंत संपात म्हणजे 21 मार्च आणि शरद संपात म्हणजे 23 सप्टेंबर. यामध्ये इन डिटेल जर विचारलं तर असं आहे की वसंत संपात, शरद संपात किंवा संपात काळामध्ये या ठिकाणी उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव दोन्ही सूर्यासमोर येतात. त्या ठिकाणी 12-12 तासाचा दिवस रात्र असते. तर हिवाळ्यातील आयन स्थितीमध्ये दक्षिण ध्रुव सूर्यासमोर असतो, उत्तर ध्रुव अंधारात असतो. उन्हाळ्यातील आयन स्थितीमध्ये उत्तर ध्रुव उजेडात असतो सूर्यासमोर आणि दक्षिण ध्रुव अंधारात असतो. त्याच्यानंतर सूर्याचे भासमान भ्रमण म्हणून एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण दक्षिणायन आणि उत्तरायन या दोन गोष्टी बघणार आहे. त्यातलं दक्षिणायन किंवा समजा एक लक्षात घ्या की एक या ठिकाणी सूर्य कुठंच मूव्ह होत नाही, पृथ्वी मूव्ह होते, पण आपल्याला काय दिसतो, सूर्य मूव्ह असल्याने वाटतो. त्यामुळे याचा अभ्यास करताना सूर्यच फिरतोय असं समजून करायचं. ही समजा ही पृथ्वी आहे, ओके. त्यानंतर हा सूर्य आहे, ओके. जर एक लक्षात घ्यायचं 21 जून ही तारीख जर डोक्यावर आपण विचारात घेतली तर या ठिकाणी सूर्यकिरण कर्कवृत्तावर त्या काळामध्ये कर्कवृत्तावर येतात किंवा लंबरूप पडतात किंवा कर्कवृत्तावर त्यांची इंटेन्सिटी जास्त असते. या काळामध्ये उन्हाळ्याची स्थिती असते उत्तर गोलार्धात. त्यानंतर जेव्हा 21 जून येतो, 21 जून नंतर सूर्य एक्स्ट्रीम नॉर्थ साईडला येतो, म्हणजे 21 जूनपर्यंतच त्याचं ट्रॅव्हलिंग होतं उत्तरेला. 21 जून नंतर उत्तरेला आल्यानंतर एक बाउंड्री त्यानं टच केल्यानंतर किंवा उत्तर ध्रुवाच्या एकदम एक्स्ट्रीम पॉईंट पाशी गेल्यानंतर तो रिटर्न खाली यायला सुरू होतो, त्याची मुवमेंट खालच्या बाजूला सुरू होते. म्हणजे याचा अर्थ पृथ्वीची मुवमेंट ॲक्च्युली स्टार्ट होते 21 जून नंतर, ओके. 23 सप्टेंबरच्या साईडला, ओके. त्यामध्ये तो खाली येता येता काय होतं, याची सुरुवात म्हणजे जेव्हा उत्तरेकडनं तो दक्षिणेकडे यायला सुरू झाला, बरोबर आहे, दक्षिण दिशेला, याला आपण काय म्हणतो, 21 जून ते 22 डिसेंबर या काळामध्ये सूर्योदयाचे स्थान त्यावेळेस उत्तरेकडून दक्षिणेकडे येणं म्हणजे दक्षिणेकडे सरकते, म्हणून या काळास आपण दक्षिणायन म्हणतो. म्हणजे आपल्याला जो सूर्य उगवताना एक्झॅक्ट पूर्वेला नसतो, तो एकतर उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला म्हणजे पूर्वेच्याच उत्तर साईड किंवा दक्षिण साईड असा असतो, कधी ऑब्झर्व करा. मग जर त्याची मूवमेंट उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणत्या कालावधीमध्ये होते, 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये होते, या काळास आपण दक्षिणायन म्हणतो. एकदा समजा 22 डिसेंबर आला, 22 डिसेंबर नंतर किंवा 21 डिसेंबर नंतर त्याची मूवमेंट स्टार्ट झाली, परत त्याच्या खाली तो जात नाही, उत्तरेकडे त्याची मूवमेंट स्टार्ट होते, याला आपण काय म्हणतो, म्हणजे 22 डिसेंबर ते 21 जूनपर्यंत सूर्योदयाचे स्थान कुठं सरकते, उत्तरेकडे सरकते, म्हणून याला आपण काय म्हणतो, उत्तरायण किंवा सूर्य उत्तरेकडे जातो असं समजतो. मग आपल्याला माहिती आहे वास्तविक सूर्य तिथंच असतो, पृथ्वीच्या मूवमेंटमुळे ह्या गोष्टी घडतात, तर याला आपण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतो. हेच म्हणजे सूर्याचे भासमान भ्रमण. यामुळे देखील ऋतूंची निर्मिती
होते. या पद्धतीनं आपण परिवलन, परिभ्रमण, सूर्याचे बाष्पान भ्रमण आणि आयन आणि संपास्थिती यांचा अभ्यास केलेला आहे. यावर प्रश्न आयोग विचारते. ओके, आता आपण नेक्स्ट पाहणार आहे कललेल्या आसासह किंवा अक्षासह पृथ्वीची 21 जून व 22 डिसेंबरची स्थिती, सूर्यसापेक्ष स्थिती. म्हणजे काय थोडक्यात की 21 जून आणि 22 डिसेंबरला मकरवृत्त किंवा कर्कवृत्तावर कशा प्रकारे दिवस असतात, कशा प्रकारे रात्र असते. आपण बघितलं सूर्य फिरत नाही पण सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते. त्यानुसार या ठिकाणी 21 जूनला उन्हाळी आयन दिन, 22 डिसेंबरला हिवाळी आयन दिन असतो. आता 21 जूनमध्ये जर बघितलं तर सूर्यकिरणे हे कोणत्या बाजूला असतात, तर सूर्य उत्तरेकडे असतो. त्यामुळे जर दिवसाचा कालावधी आपण बघितला तर 24 तासाचा दिवस उत्तरेकडे असतो. त्यानंतर या ठिकाणी 66.5 डिग्री आहे. या ठिकाणी दिवस राऊंड अबाउट 18 तासाचा असतो. त्यानंतर जर कर्कवृत्तावर बघितलं तर दिवस असतो 13 तास 27 मिनिटाचा. त्यानंतर जर विषुववृत्त बघितलं तर दिवस असतो 12 तासाचा. त्यानंतर जर मकरवृत्त घेतलं तर त्या ठिकाणी दिवस असतो 10 तास 33 मिनिटाचा. आणि दक्षिण ध्रुव बघितलं तर हा पूर्णपणे अंधारात असतो, त्यामुळे 0 आवरचा दिवस असतो. या ठिकाणी जर 66.5 वर बघितलं तर 6 आवरचा दिवस असतो. हे झाले दिवसाचा कालावधी. रात्र जर बघितली तर उत्तर ध्रुवावर 0 आवर्स रात्र. ओके, या ठिकाणी जर कर्कवृत्त बघितलं तर 10 तास 33 मिनिटाची रात्र. विषुववृत्तावर 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस. आणि मकरवृत्तावर याच्या उलट क्लिअर 10 तास 33 मिनिटाचा. जर या ठिकाणी 21 जूनच्या स्थितीमध्ये म्हणजे दक्षिण ध्रुवावर त्यावेळेस हिवाळा आहे, 10 तास 33 मिनिटाचा दिवस असेल तर 13 तास 27 मिनिटाची रात्र असते. ओके, म्हणजे या ठिकाणी उन्हाळा आयन दिन दिवशी कर्कवृत्तावर मोठा दिवस असतो, मकरवृत्तावर छोटा दिवस असतो. हेच जर आपण डिसेंबरची स्थिती बघितली तर उत्तर ध्रुव अंधारात असतो, त्यामुळे त्याचा दिवस बघितला तर उत्तर ध्रुवावर 0 आवरचा दिवस आहे. त्यानंतर कर्कवृत्तावर 10 तास 33 मिनिटाचा दिवस असणार आहे. विषुववृत्तावर 12 तासाचा दिवस असणार आहे. मकरवृत्तावर 13 तास 27 मिनिटाचा दिवस असणार आहे. आणि दक्षिण ध्रुवावर 24 तासाचा दिवस असणार आहे. रात्र जर बघितली तर दक्षिण ध्रुवावर 0 आवर्स आहे. मकरवृत्तावर रात्र 10 तास 27 मिनिटाची असणार आहे, 33 मिनिटाची. त्यानंतर विषुववृत्तावर 12 तासाची रात्र 12-12 असणार आहे. आणि कर्कवृत्तावर रात्र असणार आहे हिवाळ्याच्या काळामध्ये 13 तास 27 मिनिटाची. तर ह्याला आपण म्हणतो 21 जून आणि 22 डिसेंबरची या ठिकाणी दिवस रात्रीच्या कालावधीची स्थिती किंवा सूर्यसापेक्ष स्थिती. ह्या गोष्टी पाठ करायच्या, परीक्षेला येऊ शकतात. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे पृथ्वीची उपसूर्य किंवा पेरिहेलियॉन आणि अपसूर्य, त्याला म्हणतात ॲपिहेलियॉन स्थिती. या ठिकाणी परत एकदा म्हणजे सूर्य पृथ्वीच्या केव्हा जवळ आहे आणि केव्हा तो दूर आहे. हा पृथ्वीचा जरी सूर्याभोवतीचा इलिप्टिकल पाथ असला तरी त्यामध्ये एक्झॅक्ट ते सूर्य सेंटरला नसतो किंवा पृथ्वी एक्झॅक्ट सर्क्युलर फिरत नाही. तर काही ठिकाणी तिचं अंतर सूर्यापासून जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. ज्या ठिकाणी हे अंतर सूर्यापासून जास्त आहे त्याला आपण म्हणतो अपसूर्य स्थिती किंवा त्याला आपण म्हणतो ॲपेहेलियॉन. आणि ज्या ठिकाणी सूर्य जवळ आहे पृथ्वीच्या त्याला आपण म्हणतो उपसूर्य, त्याला आपण म्हणतो पेरिहेलियॉन. आता या ठिकाणी आपण लक्षात कसं ठेवलं इंग्लिशमध्ये, ए म्हणजे अवे, अवे म्हणजे दूर, पी म्हणजे पास, पास म्हणजे जवळ. मग ज्या ठिकाणी सूर्य पृथ्वीपासून लांब असतो सर्वात जास्त ते अंतर आहे 152 दशलक्ष किलोमीटर. त्या ठिकाणी ती स्थिती म्हणजे ॲपेहेलियॉन स्थिती. आणि हे जे असते स्थिती ते एक तारीख येते ॲक्च्युली 4 जुलैला पृथ्वीची ॲपेहेलियॉन स्थिती असते, म्हणजे पृथ्वीपासून सूर्याचं अंतर जास्त असतं. तर पेरिहेलियॉन स्थिती कधी असते, उपसूर्य म्हणजे ज्या ठिकाणी अंतर कमी ते अंतर 147 दशलक्ष किलोमीटर, ती तारीख असते 3 जानेवारी. ओके, तर या पद्धतीनं पृथ्वीची ॲपिहेलियॉन आणि किंवा पेरिहेलियॉन ॲपिहेलियॉन स्थिती आहे. पाठ करायच्या ह्या तारखा आणि हे अंतर लक्षात ठेवायची, थोडीफार काही इतकी गरज नाही पण लक्षात इंग्लिशमध्ये सहज राहतं. ए फॉर अवे, पी फॉर पेरी. ॲपिहेलियॉन म्हणजे जवळ, पेरिहेलियॉन म्हणजे ॲपिहेलियॉन म्हणजे अवे म्हणजे लांब आणि पेरिहेलियॉन म्हणजे जवळ. त्यानंतर पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशी होणार आहे याबद्दल आपण आतापर्यंत तेच डिस्कस केलं.
पृथ्वीच्या ऋतूची निर्मितीची कारणीभूत कोणते आहेत? पृथ्वीची लंब वर्तुळाकार परिभ्रमण मार्ग म्हणजे रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन आणि पृथ्वीचा कललेला आज 23.5 डिग्री अँगल. ओके, ह्या दोन गोष्टी यांच्या एकत्रित परिणामामुळे पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती होती पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे. नंतर पूर्वीच जर कक्ष जर अँगल जर नसता तर पृथ्वीवर सगळीकडे वातावरण बऱ्यापैकी वर्षभर ती स्थिती राहिली असती. त्या अँगलमुळे ॲक्च्युली स्थिती बदलत आहे, म्हणजे अँगलचा इतका यूज झालेला आहे. नेक्स्ट, पृथ्वीवरचे असणारे अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते. अक्षवृत्ते रेखावृत्ते एकदम बेसिक भाग आहे, यावरचे प्रश्न अजिबात चुकले नाहीत पाहिजेत. अक्षवृत्ते जर आपण कशाला म्हणतो? ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत अशा, ओके, ह्यांना अक्षवृत्ते म्हणतो. ज्या पृथ्वीला अशा व्हर्टिकल लाईन्स काढलेल्या आहेत त्यांना आपण म्हणतो रेखावृत्ते. इंग्लिशमध्ये जर बघितलं तर अक्षवृत्त म्हणजे कोणते आहेत? लॅटिट्यूड. तर रेखावृत्ते म्हणजे कोणते आहेत? लॉंगिट्यूड. ओके, आता अक्षवृत्तांचं जर बघितलं तर एक विषुववृत्त म्हणून 0 डिग्री आपण अक्षवृत्त काढतो. त्याच्यानंतर रेषा अशा हॉरिझॉन्टली मारतो ह्या. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी अशा रेषा जर मोजल्या तर अक्षवृत्तांच्या बाबतीत बघितलं पृथ्वीवर प्रत्येक 1 डिग्रीच्या अंतराने एकूण 181 अक्षवृत्त काढलेली जातात. म्हणजे इथून खाली 90 विषुववृत्त सोडून आणि विषुववृत्त सोडून वरच्या बाजूला 90. हे 90 अधिक हे 90 अधिक हे एक विषुववृत्त असं मिळून 181 काय असतात? अक्षवृत्ते असतात. प्रत्येक अक्षवृत्तातील अंतर हे काय असणार आहे? सेम असणार आहे का डिफरंट असणार आहे? तर लगतच्या 2 अक्षवृत्तातील अंतर कधीही सेम असणार आहे, कारण त्या परफेक्ट 1 डिग्रीवर आणि परफेक्ट एकमेकांना काय आहेत? त्या पॅरलल असल्यामुळे हे अंतर सारखेच असते. हे असते 111 किलोमीटर. अक्षवृत्त समजलं. अक्षवृत्तानुसार आपल्याला क्लायमॅटिक गोष्टींचा अभ्यास करता येतो. सूर्यकिरण अक्षवृत्तांनुसार बदलतात त्यांची तीव्रता. अक्षवृत्तानंतर येतात उभी ज्या लाईन्स आहेत त्याला आपण म्हणतो रेखावृत्त. रेखावृत्त प्रत्येक 1 डिग्रीला काढलं तर रेखा कुठल्याही सर्कलमध्ये 360 डिग्री रेषा तयार होतात. त्यामुळे एकूण रेखावृत्तांची संख्या किती असणार आहे? 360. पण रेखावृत्तामध्ये जर अंतर बघितले तर रेखावृत्त एक्झॅक्ट पॅरलल नाही आहेत. विषुववृत्तामध्ये त्यामध्ये एक वेगळा अंतर असणार आहे. या लोकेशनला ह्या लोकेशनला अंतर कमी होतं, या लोकेशनला अंतर एकदम मायनर राहते आणि या ठिकाणी तर ते चिकटत. ओके, तर म्हणून रेखावृत्तांमधील किंवा 2 रेखावृत्तांमधील अंतर सारखे नसते. मात्र आपण म्हणू शकतो की ज्या ठिकाणी अक्षवृत्त आहे यामधील किंवा मधल्या ठिकाणी ते 111 किलोमीटर असतं किंवा 2 रेखावृत्तांमधील जास्तीत जास्त अंतर किती असणार आहे? 111 किलोमीटर असणार आहे. कमीत कमी ते ध्रुवावर 0 किलोमीटर असणार आहे. त्यानंतर मग जसं जसं विषुववृत्तापर्यंत वर जावं आपण तसं रेखावृत्तांमधील अंतर काय होणार आहे? कमी होत जाणार आहे. ते कर्कवृत्त मकरवृत्तावर 102 किलोमीटर असेल. आर्टिक किंवा अंटार्क्टिक वृत्त म्हणजे 66.5 डिग्रीवालं त्या ठिकाणी 44 किमी असणार आहे. बघा, या ठिकाणी जर आपण कर्कवृत्त घेतलं राऊंड अबाउट ह्या ठिकाणी कुठं तर आहे असं समजलं तर त्या ठिकाणी 102 किलोमीटर आहे. परत वर गेल्यानंतर 44 किलोमीटर आहे. विषुववृत्तावर 111 आहे. तर अशा पद्धतीनं रेखावृत्तांमधील अंतर बदलतं. एकूण रेखावृत्तांची संख्या 360 आहे. परत अक्षवृत्त व रेखावृत्तांच्या अभ्यासातलं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं आहे आपलं? तर या ठिकाणी आपल्याला टाईम म्हणजे वेळ जर काढायची असेल आपल्या इकडं की कोणती वेळ गृहीत धरावी तर त्याकरता आपल्याला रेखावृत्तांचा उपयोग होतो. अक्षवृत्तांचा उपयोग आपल्याला क्लायमॅटिक स्टडीसाठी होतो, तर रेखावृत्तांचा उपयोग आपल्याला वेळेच्या संबंधित होतो. वेळेच्या संबंधित कसा आहे? तर एक कॅल्क्युलेशन आहे जे स्टेट बोर्डमधलंच आहे, सिंपल. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी लागतात, म्हणजे एक जर कुठलाही गोल जर एक राऊंड पूर्ण केला तर तो 360 डिग्री फिरतो. पृथ्वीला परिवलनासाठी लागणारा काल आहे 24 तास, म्हणजे 23 तास 56 मिनिट 4 सेकंद. अप्रॉक्सिमेट आपण 24 तास धरतो. 360 भागिले जर 24 केलं तर उत्तर मिळतं 15. 15 म्हणजे पृथ्वी म्हणजे एका तासाला दर आवर्सला 24 तास आहे. 360 भागिले 24 केलं तर एका तासाला किती डिग्री फिरते? 15 डिग्री फिरते. एका तासाला 15 डिग्री म्हणजे एका तासात किती मिनिट असतात? 60 मिनिट असतात. 60 भागिले जर आपण या ठिकाणी जर 15 अंश केलं तर आपल्याला मिळतं 4 मिनिट. म्हणजे पर डिग्री पृथ्वी 4 मिनिट फिरते. म्हणजे जर पृथ्वीने एक रेखावृत्त जर ओलांडलं किंवा तर त्या ठिकाणी ती
4 मिनिटांमध्ये एका केवळ वेळेमध्ये 4 मिनिटाचा फरक पडतो. म्हणजे पृथ्वीला किंवा त्याचं एक रेखावृत्त वळणाला लागणारा कालावधी आहे 4 मिनिट. मग त्यावरून आपण काय करतो, वेळ कोणत्या देशामध्ये कोणतं टाइम आहे ते ठरवतो. मग हे टाइम ठरवताना आपण काय केलं, एक आधी जागतिक प्रमाण वेळ निश्चित केली, त्याला आपण म्हणतो ग्रीनिच मेट्रिक मीन टाइम किंवा ग्रीनविच मीन टाइम. या ठिकाणी जागतिक प्रमाण वेळ निश्चित करताना त्यासाठी आपण वापरलं 0 रेखावृत्त, जे इंग्लंडमधून ग्रीनिच येथून पास होतं. आता जर आपण ह्याच परत आकृतीवर बघितलं तर या ठिकाणी कुठं तर मूळ रेखावृत्त बघा हे आहे 0, म्हणजे हे ग्रीनिच रेखावृत्त आहे. या रेखावृत्ताच्या एका बाजूला आपण पश्चिम बाजू गृहीत धरली, या ठिकाणी पूर्व बाजू गृहीत धरली. जर 1 डिग्री आपण पूर्व साईडला गेलो तर ऑलरेडी इकडे सूर्य उगवलेला आहे, म्हणजे या ठिकाणी 4 मिनिट ही बाजू पुढं आहे, ही बाजू मागं आहे. मग आता जर असं गृहीत धरलं, ह्या 0 वर जर दुपारचे 12 वाजलेत असं गृहीत धरलं असेल, तर या बाजूला आपण 1 डिग्री गेल्यानंतर त्या ठिकाणी 12 वाजून 4 मिनिट दुपारचे असणार आहेत, म्हणजे भारताकडच्या साईडला ब्रिटनपासून. तसं जसं प्रत्येक 1-1 डिग्री आपण रेखावृत्त वळणत गेलं तर त्या ठिकाणची बाजू ही पुढं असणार आहे. म्हणजे पूर्व बाजूला ऑलरेडी टाइम 12 वाजून निघून गेलेले असणार आहेत, या इकडं अजून 12 वाजलेले नसणार आहेत. म्हणजे 1 डिग्री इकडं आल्यानंतर 11 वाजून 56 मिनिट असणार आहेत या ठिकाणी सकाळचे. या ठिकाणी दुपारचे 12 असणार आहेत 0 डिग्रीवर. या ठिकाणी दुपारचे 12 वाजून 4 मिनिट असणार आहेत. असं जेवढे डिग्री आपण तिकडं जाल तिकडं दुपार जास्त होणार आहे, म्हणजे तिकडं रात्र होण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी अजून रात्र होणार आहे किंवा दिवसच सुरू असणार आहे या बाजूला. तर हे कुठपर्यंत चालतं, तर 180 डिग्रीपर्यंत. ते पण आपण अभ्यास करणार आहे. तर अशा पद्धतीनं ग्रीनिच मेट्रिक टाईमवरून आपण कसं काढू शकतो. आता समजा भारताची प्रमाण वेळ कुठं ठरलेली आहे 82.5 अंशावर किंवा 82.30 डिग्रीवर. मग या ठिकाणी 82 रेखावृत्त म्हणजे 82 गुणुले प्रत्येक रेखावृत्ताला किती मिनिट आहे 4 मिनिट. ओके, 8 चौक 32 म्हणजे 320 अधिक 4 दुने 8 328 मिनिट आणि पुढच्या 50चे 2 मिनिट असे झाले 330 मिनिट. आपण पूर्व बाजूला असल्यामुळं ग्रीनिच टाईमच्या आपण पुढे आहे, म्हणजे ऑलरेडी आपल्याकडे ती वेळ निघून गेलेली आहे. म्हणजे जर ग्रीनिच मेट्रिक टाईमवर दुपारचे 12 वाजले असतील तर भारतामध्ये त्या ठिकाणी पुढं 5.5 तास जायचं. 330 मिनिट किती म्हणजे किती 5.5 तास. 6 30 आणि म्हणजे 30 मिनिट 5 तास 30 मिनिट. तर टोटल संध्याकाळचे भारतामध्ये त्यावेळेस 5.5 वाजलेले असणार आहेत. हे समजावून गेलं. टेस्ट मॅच देखील बघताना त्या ठिकाणी टाईम तुम्ही बघू शकता. तर या पद्धतीनं अशा पद्धतीनं प्रमाण वेळ ठरवली जाते. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे इंटरनॅशनल डेट लाईन किंवा आंतरराष्ट्रीय वार रेषा. या ठिकाणी बघा आंतरराष्ट्रीय टाइम किंवा स्टँडर्ड मीन टाइम ग्रीनविच मेट्रिक टाइम आपण 0 डिग्री रेखावृत्तावर ठरवलं. मात्र आंतरराष्ट्रीय वार रेषा आपण समुद्रावर ठरवलेली आहे आणि ती ठरवलेली आहे 180 डिग्री रेखावृत्तावर. 180 डिग्री रेखावृत्त जिथं आहे त्या ठिकाणी आपण टाइम रेषा ठरवलेली आहे. मग जर समजा तुम्ही या ठिकाणी हा पश्चिम गोलार्ध आहे, या ठिकाणी हा पूर्व गोलार्ध आहे. भारत कोणत्या बाजूला आहे या बाजूला आहे. USA कोणत्या बाजूला आहे या बाजूला आहे. तर समजा तुम्ही USA ला गेलाय आणि USA कडून परत भारतात या लागलेला आहे. तर या ठिकाणी जर आपण असा प्रवास करत असेल तर मी काय म्हणलं होतं ग्रीनिच मेट्रिक टाइमच्या आपण पुढे आहे आणि USA ची बाजू ग्रीनिच मेट्रिक टाइमच्या मागं आहे. मागं असल्यामुळे जर इथं आपलं इकडून जर सकाळ असेल किंवा काय तर सकाळचे 9 वाजले असतील तर भारत आणि अमेरिकेमध्ये अराउंड अबाउट 12 तासाचा फरक आहे. मग जर हा फरक आता फक्त तुम्हाला काय होतो इंटरनॅशनल वार रेषा ओलांडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपण या बाजूला प्रवास करतोय म्हणजे ॲक्च्युली ही प्रवासाची दिशा पश्चिम मानली जाते. जर आपण या बाजूला प्रवास बरे आपण पूर्व गोलार्धात आलो तर दिशा ही पश्चिम आहे. समजते ना मुंबई किंवा असेल सर समजा तर या बाजूला आहे मुंबई. भारताच्याही नकाशावरनं समजावून घ्या. पश्चिम दिशा म्हणजे मुंबई, पूर्व दिशा म्हणजे वेस्ट बेंगॉल. तर आपण कुणीकडे कोणत्या दिशेला प्रवास करतोय पूर्वेकडून पश्चिमेकडे. गोलार्ध डोक्यात ठेवू नका. आणि त्यावेळेस जर इंटरनॅशनल वार रेषा म्हणजेच 180 डिग्री रेखावृत्त जर आपण वळणलं तर या ठिकाणी सुरुवात होणार ऑस्ट्रेलिया,
त्यानंतर न्यूझीलंड, त्यानंतर इंडोनेशिया वगैरे आपण भारताकडे येणार. पण त्यावेळेस जर या ठिकाणी आज तारीख समजा 5 एप्रिलचे आपण जर 5 एप्रिलचे सकाळचे 9 वाजले असतील, तर जर या बाजूला आपण भारतात आलो तर भारतामध्ये त्यावेळेस 6 एप्रिलचे 9 वाजलेले असतील. म्हणजे यावेळेस एक दिवस पुढं जायचं. आणि जर आपण भारताकडून जर USA कडे गेलो म्हणजे आपण कुठून पूर्व दिशेस प्रवास, म्हणजे आता पश्चिमेकडून कुठं निघालोय, पूर्वेकडे निघालोय आणि 180 डिग्री रेखावृत्त जर आपण क्रॉस केलं तर याचं उलटं होणार आहे, रिव्हर्स जायचं. या ठिकाणी जर 6 एप्रिल असेल तर या ठिकाणी 5 एप्रिल असणार आहे, बरोबर आहे, USA कडे. तर अशा पद्धतीने इंटरनॅशनल वार रेषा आहे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. पश्चिम दिशेने प्रवास म्हणजे एक समजा की भारताच्या नकाशापुरता अभ्यास केला तर वेस्ट बेंगॉलकडून आपण मुंबईकडे यायला लागलोय. तसंच जगाच्या नकाशाच्या बाबतीत तुम्ही अमेरिकेकडून भारताकडे यायला लागलाय. आणि पूर्व दिशेला प्रवास म्हणजे भारताकडून अमेरिकेकडे. ह्या गोलार्धाशी संबंध जोडू नका. दिशा आहे ही प्रवासाची. गोलार्ध तर ऑब्व्हियसली अमेरिका पश्चिम गोलार्धात आहे, भारत पूर्व गोलार्धात आहे, हे तर आहेच कन्फर्म. इंटरनॅशनल वार रेषेच्या बाबतीत थोडक्यात समजलं. आता आपण या टॉपिकचे प्रश्न उत्तर घेऊया. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन येतो? आता या ठिकाणी बघा, दक्षिण गोलार्धातला तुम्हाला उन्हाळी आयन दिन विचारलेला आहे, उत्तर गोलार्धातील नव्हे. उत्तर गोलार्धात उन्हाळी आयन दिन केव्हा आहे? 21 जूनला. पण हे जे उत्तर नाही, तुम्हाला काय विचारलेलं आहे? दक्षिण गोलार्धातील आयन दिन हा काय असणार आहे त्या ठिकाणी? 22 डिसेंबर रोजी. 22 डिसेंबर हा उत्तर गोलार्धात काय आहे? हिवाळी आयन दिन आहे उत्तर गोलार्धात. तर दक्षिण गोलार्धात हा कसला आहे? उन्हाळी आयन दिन. सो उत्तर 4 नंबर आहे. 21 मार्च 21 सप्टेंबर या ठिकाणी वसंत संपात, शरद संपात. ओके, समर सोलेस्टिक कन्सेप्ट लक्षात आलं. त्यानंतर खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. आता हे कधी कधी मराठीत कन्फ्यूज होतं. परिवलन म्हणजे रोटेशन ऑफ अर्थ. रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे स्वतःभोवती फिरणे. मग स्वतःभोवती फिरल्यामुळे ऑब्व्हियसली स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते का? तर असते. दर 1 डिग्रीला स्थानिक वेळेमध्ये 4 मिनिटाचा फरक पडतो. सूर्याने 1 डिग्री क्रॉस केले की त्या ठिकाणी टाइम चेंज होणार आहे, किंवा सूर्य म्हणजे पृथ्वीने. त्यानंतर स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी आपण काय केलं? प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. ऑब्व्हियसली भारतामध्ये देखील जर 2 टोकामध्ये विचार केला तर गुजरात आणि अरुणाचल प्रदेशमधलं किबुथो असेल आणि गुजरातमधलं गौरमाता असेल, या 2 मध्ये 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. पण आपण ते करतो का? म्हणजे याचा अर्थ जर आपल्या इकडं संध्याकाळचे 5 वाजले असतील आणि त्यावेळेस जर वोटिंग बंद होत असेल इकडं, तर त्यावेळेस मात्र अरुणाचल प्रदेशमध्ये संध्याकाळचे 7 वाजलेले असतात. त्यामुळे नॉर्थ ईस्ट साईडला जर भारतीय स्टँडर्ड टाइम जे आपण 82.30 धरलेलं आहे ग्रीनिच आपल्या इथलं, ओके, गाझीपूर किंवा मिर्झापूरमधून पास होतं म्हटलं जातं, तर ते जर गृहीत धरलं तर त्यानुसार जर गृहीत धरलं तर नॉर्थ ईस्टमध्ये संध्याकाळी 5 वाजता इथल्या संध्याकाळ झालेलं दिसते, म्हणजे अंधार पडलेला दिसतो. पण त्यावेळेस आपल्याकडे मात्र बऱ्यापैकी ऊन असतं किंवा सूर्यप्रकाश असतो. तर हा फरक यामुळेच पडतो, कारण ॲक्च्युली जरी ते इथं 5 वाजले असतील तर ते त्या ठिकाणचे ते संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. पण हा डिफरन्स आपण मेंटेन करू शकत नाही. ब्रिटिशांच्या काळामध्ये 2 टायमिंग होते भारतामध्ये, एक होतं कोलकाता आणि एक होतं मुंबई टाइम झोन. पण परत ते बंद करून आपण काय केलं? अलाहाबादमधून या ठिकाणी आपण टाइम झोन निवडलेला आहे. त्यामुळं स्टँडर्ड टाइम सिस्टीम आपण डिफिकल्टीज रिमूव्ह करण्यासाठी वापरतो. सो बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. त्यानंतर जर भारतामध्ये प्रमाण वेळेस दुपारचे 12 वाजले असतील तर ग्रीनिच आंतरराष्ट्रीय वार रेषेवर व आंतरराष्ट्रीय वार रेषेवर काय वेळ असेल? 2 ठिकाणचे विचारले. ग्रीनिच कुठं आहे? 0 डिग्रीला. आंतरराष्ट्रीय वार रेषा किती आहे? 180 डिग्रीला आहे. ओके, आता लगेच काढायचं आपल्याला. ग्रीनिचचं तर आरामात निघते. दुपारचे 12 वाजलेत, ग्रीनिच आपल्या मागं आहे, म्हणजे तिथं आता सकाळ असणार आहे. सकाळ किती? 5.5 तास मागं जायचं. 12तनं 5.5 तास मागं गेल्यानंतर सकाळचे 6:30 ग्रीनिचवर असणार आहेत. तर हे 2 ऑप्शन कट होणार, हे 2 राहिले. आता आंतरराष्ट्रीय वार रेषेवर जायचं, ती 180 डिग्री आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषेवर ऑब्व्हियसली सायंकाळ असणार आहे. आणि भारतापासून परत बघायचं ते 82 पॉईंट समथिंग आहे. मग अजून किती राहिलं? तर 180 डिग्रीवर आहे ना ते. मग तिथून ते कॅल्क्युलेशन करायचं. 180 डिग्रीवर केल्यानंतर काय होणार आहे?
यामधलं अंतर राहतं आहे राऊंड अबाउट 78चे, म्हणजे सेमच राहतं आहे किंवा यातनं गेलं तरी सेम राहणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किंवा 180 डिग्रीवर आपण 90 डिग्री कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत. एक्झॅक्ट त्यांनी काढायला नाही सांगितलं, पण या ठिकाणी सकाळ ग्रीनिश साईडला आहे आणि आंतरराष्ट्रीय विवर रेषा ह्या ऑलरेडी भारताच्या आधी येते 180 डिग्री. ऑस्ट्रेलिया वगैरे या भागामध्ये किंवा जपान या भागामध्ये ऑलरेडी सूर्य उगवलेला असतो भारताच्या आधीच, म्हणून ते उगवत्या सूर्याचे देश म्हणलं जातं जपानला. म्हणजे त्याचं कारण आहे की त्या ठिकाणी सूर्य पहिल्यांदा उगवतो किंवा तिथून डेटची सुरुवात होते किंवा तिथून दिवसाची सुरुवात होते त्या दिवसाची. सो या ठिकाणी सायंकाळ असणार आहे, तो दिवस त्या ठिकाणी निघून गेलेला आहे. नेक्स्ट, खालील विधानांची सत्यता तपासा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांशात फिरते. बरोबर आहे. प्रत्येक रेखावृत्त वलनासाठी पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. दोन्ही बरोबर आहे. आताच आपण चेक केलं तर 360 भागिले 24 तास बरोबर दर एका तासाला पृथ्वी 15 डिग्री जाते. 60 मिनिटं असतात एका तासामध्ये, भागिले 15 केल्यानंतर 15 चौक 60, म्हणजे दर 1 डिग्री 15 मिनिटाला ती कव्हर करते. त्यानंतर जोड्या जुळवा. वसंत संपत ऑब्व्हियसली कधी आहे? 21 मार्च. उन्हाळा आयन दिन उत्तर गोलार्धात हे गृहीत धरायचं 21 जून. हिवाळा आयन दिन 22 डिसेंबर. शरद संपत 23 सप्टेंबर. हे ज्या ठिकाणी जॉईन होतंय अ ला 3 ठिकाणी आहे, ब ला 4 2 ठिकाणी आहे, म्हणजे एकच ठिकाण मिळालंय. उत्तर नंबर 1 असणार आहे. क ला कुठे गेलं? क 1 आणि ड 2. उत्तर ऑप्शन नंबर 1. तर अशा पद्धतीनं आपण अक्षवृत्त, रेखावृत्त आणि परिवलन परिभ्रमण टॉपिक संपवलेला आहे. द नेक्स्ट टॉपिक आहे इंटेरियर ऑफ अर्थ. ओके, थँक्यू.